ग्रामीण भागातील एका छोट्याशा शाळेने चिमण्यांच्या संरक्षणासाठी सुरू केलेला उपक्रम आज राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठरला आहे. वाशिम जिल्ह्यातील पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव येथे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाची सुरुवात सन 2006 मध्ये झाली, कारण उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे शाळेच्या परिसरात काही पक्षी मृतावस्थेत आढळले. शिक्षक गोपाळ खाडे यांनी विद्यार्थ्यांना याचे कारण उष्णता, पाण्याची कमतरता आणि अन्नाचा अभाव असल्याचे सांगितले. तेव्हापासून विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी आणि धान्य ठेवण्यास सुरुवात केली. तसेच कृत्रिम घरटी आणि प्लायवूडची घरटी परवडत नसल्याने विद्यार्थ्यांनी चप्पल बुटांच्या दुकानातील रिकाम्या खोक्यांपासून कृत्रिम घरटी तयार केली. यामध्ये चिमण्या, मैना आणि इतर पक्ष्यांनी वास्तव्य सुरू केले. पक्ष्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी, घोषणाबाजी स्पर्धा आणि पथनाट्य यासारखे उपक्रम राबवले. शाळेतील 14 वर्गांना 14 विविध पक्ष्यांच्या अभ्यासाची जबाबदारी देण्यात आली. लिटिल प्लॅनेट आणि ऊर्जा संस्थेच्या उपक्रमात राज्यातील 409 शाळांमधून कामरगाव शाळेची निवड झाली आणि शाळेला ऊर्जा पुरस्कारासह 50,000 रुपयांचे पारितोषिक मिळाले. देशभरातून आलेल्या सुमारे 1 लाख प्रस्तावांमधून निवड झालेल्या 60 शिक्षकांमध्ये शिक्षक गोपाळ वसंतराव खाडे यांची निवड झाली होती. फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कारानेही त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. शाळेत मातीचे गणपती कार्यशाळा, वृक्ष संवर्धन मोहिमा, वाघ संरक्षण जनजागृती, स्टोन पेंटिंग आणि मानवी साखळी अशा विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांचे मार्गदर्शन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे हा उपक्रम आजही जोमाने सुरू आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम.